श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असतो. उपवासाला तर तो हमखास असतो, पण त्याबद्दल अनेक गैरसमज आणि चर्चा आहेत. काही लोक म्हणतात हा पौष्टिक आहे, तर काही लोक म्हणतात हा आरोग्यासाठी घातक आहे. मित्रांनो, ओळखला का मी कशाबद्दल बोलतोय? बरोबर, साबुदाण्याबद्दल. मित्रांनो, आपल्यापैकी कितीतरी जणांनी उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, उसळ खाल्ली असेल, पण कधी विचार केलाय का हा पांढरा शुभ्र दाणेदार पदार्थ खरंच आपल्या शरीरासाठी चांगला आहे की नाही? आज आपण याच गूढ पदार्थाचा पर्दाफाश करणार आहोत. साबुदाणा खरंच पौष्टिक आहे की तो फक्त एक पोट भरणारा पण फारसा उपयोगी नसलेला पदार्थ आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याचा प्रत्येक पैलूवर सखोल चर्चा करणार आहोत. त्याचे फायदे तोटे तपासणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कधी आणि कसा खावा हे देखील जाणून घेणार आहोत. साबुदाण्याचे सगळे गैरसमज दूर करूया आणि सत्य काय आहे ते जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, साबुदाणा म्हणजे टॅपिओका रूटपासून म्हणजे कासावा नावाच्या वनस्पतीच्या मुळापासून तयार केलेले एक स्टार्चयुक्त पदार्थ. हा कासावा मूळ दक्षिण अमेरिकेतील आहे आणि आता आशिया आणि आफ्रिकेतील अनेक भागांमध्ये त्याची लागवड होते. साबुदाणा तयार करण्याची प्रक्रिया थोडी किचकट असते. कासावा मुळांना स्वच्छ करून, सोलून, किसून, पाण्यात भिजवून त्याचा स्टार्च वेगळा केला जातो. हा स्टार्च नंतर लहान लहान गोळ्यांच्या स्वरूपात बनवून सुकवला जातो, ज्याला आपण साबुदाणा म्हणतो. ही प्रक्रिया ऐकायला साधी वाटत असली तरी ती अनेक टप्प्यांमध्ये होते आणि त्यात स्वच्छता आणि योग्य पद्धती वापरणं अत्यंत महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता आपण बोलूया साबुदाण्यामधील पोषण मूल्याबद्दल. साबुदाणा प्रामुख्याने कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम साबुदाण्यात साधारणपणे 80 ते 88 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, बहुतेक स्टार्च स्वरूपात. याशिवाय प्रथिने म्हणजे प्रोटीन आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ खूप कमी प्रमाणात असतात, 1 ग्रॅमपेक्षा कमी. कॅल्शियम, लोह, फोलेट, झिंक आणि पोटॅशियम सारखे खनिज आणि जीवनसत्वे देखील यात आढळतात, पण त्यांचे प्रमाण नगण्य असते. यामुळे साबुदाण्याला एम्प्टी कॅलरीज किंवा रिकाम्या कॅलरीजचा स्रोत मानले जाते, कारण तो फक्त ऊर्जा देतो, पण शरीराला आवश्यक असलेले इतर पोषक घटक फारसे देत नाही. पण याचा अर्थ असा नाही की साबुदाणा पूर्णपणे निरुपयोगी आहे. काही विशिष्ट परिस्थितीत तो खूप फायदेशीर ठरू शकतो. उदाहरणार्थ, ज्यांना त्वरित ऊर्जा हवी आहे, जसे की खेळाडू किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींसाठी तो पचायला हलका असतो आणि झटपट ऊर्जा देतो. लहान मुले ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा आजारपणामुळे अशक्त झाले आहेत, त्यांनाही साबुदाण्याची खीर किंवा पेज स्वरूपात दिल्यास फायदा होऊ शकतो, कारण तो सहज पचतो आणि शरीराला ताकद देतो. मित्रांनो, आता आपण साबुदाण्याबाबत जोडल्या गेलेल्या गैरसमजाबद्दल बोलूया. साबुदाणा हा शुद्ध शाकाहारी आणि पौष्टिक मानला जातो, पण हे पूर्णपणे सत्य नाही. जसे आम्ही म्हटले तसे प्रामुख्याने कार्बोहायड्रेटचा तो स्रोत आहे. प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिज यात खूप कमी असतात. त्यामुळे साबुदाणा रोजच्या आहारात मुख्य घटक म्हणून वापरणे योग्य नाही. जर तुम्ही फक्त साबुदाणा खाऊन राहिला तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले इतर पोषक घटक मिळणार नाही आणि दीर्घकाळात त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू शकतात. साध्या भाषेत सांगायचं झालं तर साबुदाणा म्हणजे एक एनर्जी बूस्टर आहे, न्यूट्रिशन पॅकेज नाही. जर तुम्ही उपवासाला फक्त साबुदाण्याची खिचडी खात असाल तर त्यात शेंगदाणे, बटाटे, हिरवी मिरची, जिरे यांचा वापर करून थोडे अधिक पौष्टिक बनवता येतं. शेंगदाण्यामुळे थोडी प्रथिने आणि चांगले फॅट्स मिळतात, तर बटाट्यामुळे अधिक ऊर्जा मिळते. लिंबाचा रस वापरल्यास व्हिटॅमिन सी मिळते. पण तरीही हे लक्षात ठेवा की हा एक संतुलित आहार मुळेच नाही. मित्रांनो, आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून साबुदाण्याकडे पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये कासावा हे एक महत्त्वाचे अन्नपीक आहे, पण त्याचे पोषण मूल्य कमी असल्यामुळे कुपोषणाचा धोका अधिक आहे. काही संशोधकांनी असे दर्शवले आहे की साबुदाण्यासारख्या स्टार्चयुक्त पदार्थाचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर वाढू शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हे धोक्याचे ठरू शकते. जर्नल ऑफ द फूड अँड सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार टॅपिओका स्टार्चचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च आहे, साधारण 70 ते 85 किंवा त्यापेक्षाही जास्त. म्हणजे ते रक्तातील साखर वेगाने वाढवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी साबुदाण्याचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये झालेल्या अभ्यासात असेही म्हटले आहे की केवळ स्टार्चवर आधारित आहार घेतल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
याचा अर्थ असा नाही की साबुदाणा पूर्णपणे वर्ज्य करावा. याचा अर्थ असा आहे की आपण तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला पाहिजे. जर तुम्हाला मधुमेह नसेल आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल तर साबुदाणा कधीही खाणे ठीक आहे. जर तुम्ही सॅनिटरी लाईफस्टाईल जगत असाल किंवा तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर साबुदाण्याचे सेवन मर्यादित ठेवा. मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साबुदाणा कसा निवडायचा आणि साठवायचा. चांगल्या प्रतीचा साबुदाणा पांढरा शुभ्र आणि एकसमान आकाराचा असतो. त्यात कोणताही वास नसावा आणि तो ओलसर नसावा. साबुदाणा नेहमी हवाबंद डब्यात थंड आणि कोरड्या जागी साठवावा, जेणेकरून त्याला कीड लागणार नाही आणि तो खराब होणार नाही. वापरण्यापूर्वी साबुदाणा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यावा, ज्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि तो अधिक मोकळा होतो. साधारणपणे साबुदाण्याची खिचडी करताना आपण तो भिजवतो. भिजवल्यामुळे तो मऊ होतो आणि पचायला सोपा जातो. पण किती वेळ भिजवायचा हे महत्त्वाचे आहे. खूप जास्त वेळ भिजवल्यास तो चिकट होऊ शकतो. साधारणपणे 3 ते 4 तास पुरेसे असतात. काही जण रात्रभर भिजवतात, पण त्यामुळे तो जास्त फुगतो आणि खिचडी चिकट होण्याची शक्यता अधिक असते. मित्रांनो, आता आपण बोलूया साबुदाण्याबाबत जोडल्या गेलेल्या हेल्दी पर्यायांबद्दल. जर तुम्हाला उपवासाला काहीतरी खायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे पीठ, राजगिरा, रताळे, फळे, दही, शेंगदाणे, नारळाचे पाणी यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ साबुदाण्यापेक्षा जास्त पौष्टिक आहेत आणि ते तुमच्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे, खनिज आणि फायबर प्रदान करतात. मित्रांनो, आजच्या या जगामध्ये जिथे आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते, तिथे आपण काय खातो आणि कसे खातो याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. साबुदाणा हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे आणि तो पूर्णपणे वाईट नाही, पण त्याबद्दलची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून साबुदाणा खाताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. साबुदाणा हा फक्त एक भाग असावा, पूर्ण आहार नाही. तुमच्या आहारात प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि इतर खनिजे असलेले इतर पदार्थ असायलाच हवे. प्रमाणावर नियंत्रण ठेवा. म्हणून कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे चांगले नाही, तर साबुदाणा देखील मर्यादित प्रमाणात खा. साबुदाणा खाणे हे कोणासाठी चांगले आहे, तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती, लहान मुले ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा आजारपणामुळे अशक्त झाले आहेत, त्यांना साबुदाण्याचा फायदा होऊ शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी साबुदाण्याचे सेवन टाळायला हवे किंवा खूप कमी प्रमाणात खायला हवे. याशिवाय साबुदाणा बनवताना त्यात शेंगदाणे किंवा भाज्या, दही असे पौष्टिक पदार्थ घालून त्याची पौष्टिकता तुम्ही वाढवू शकता. साबुदाणा खाताना आणि त्यानंतर पुरेसे पाणी प्या, कारण तो पचायला वेळ लागतो. मित्रांनो, मला आशा आहे की साबुदाण्याबद्दलची आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडली असेल. अनेकदा आपण परंपरेने चालत आलेल्या गोष्टींकडे डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण आता वेळ आली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची. साबुदाणा आपल्या संस्कृतीचा आणि आहाराचा एक भाग आहे. तो पौष्टिक नाही, पण ऊर्जा देणारा आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास तो हानिकारक नाही, मात्र त्याला संतुलित आहाराचा विकल्प मानणे चुकीचे आहे. तर मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला साबुदाणा खाणे आवडतं का? आणि हो, तुम्ही तो कसा बनवता? कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल.